नमस्कार मित्रांनो, मी बसवेश्वर आखाडे, माझी शाळा माझे कार्यालय आपल्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आता येत्या जानेवारीचं देयक जाईल, परंतु फेब्रुवारी महिन्यात जो इन्कम टॅक्स आपला वेतनातून कपात होतो त्या दृष्टीनं काही पूर्वतयारी आपल्याला करता येते का? या व्हिडिओची मुदत आपल्याला त्याद्वारे होणार आहे. बघूयात मित्रांनो, या इन्कम टॅक्स संदर्भानं या 24-25 ची अपडेट काय असणार आहे. मित्रांनो, चला माहिती पाहण्यापूर्वी जर आपण चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा. बघा मित्रांनो, नवीन प्रणाली, दोन प्रणाली या ठिकाणी, एक आहे जुनी आणि एक आहे नवी इन्कम टॅक्सची, जी आपण जाणत आहात. तर बघा, ज्या नवीन जी प्रणाली आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची डिडक्शनची सुविधा यामध्ये नसते. सरळ सरळ येणाऱ्या उत्पन्नावर टॅक्स हा पडतो. तर ही नवीन प्रणाली ती आहे की 3 लाखापर्यंत यात टॅक्स पडत नाही. 3 लाख ते 7 लाखापर्यंत तुम्हाला 5% एवढा टॅक्स द्यावा लागतो. 7 लाख ते 10 लाख या उत्पन्नामध्ये आपल्याला 10% टॅक्स द्यावा लागतो. 10 लाख ते 13 लाख 15% टॅक्स द्यावा लागतो. 12 लाख ते 15 लाख त्या ठिकाणी 20% टॅक्स द्यावा लागतो. व 15 लाखाच्या वर जर आपलं उत्पन्न गेलं तर त्यावेळेस मात्र आपल्याला 30% टॅक्स द्यावा लागतो. सोबतच येणारा जो इन्कम टॅक्स आहे, या इन्कम टॅक्सवर आपल्याला 4% हेल्थ व एज्युकेशन सेस या ठिकाणी आपल्याला द्यावा लागतो. आता जुन्या पद्धतीचा जर विचार केला तर त्यामध्ये आपल्याला वजावटी मिळतात, परंतु त्यामध्ये टॅक्सचं कॅल्क्युलेशन कसं होतं, तर 2.5 लाखापर्यंत कुठल्याही प्रकारचं टॅक्स त्या ठिकाणी लागत नाही. 2.5 लाख ते 5 लाखापर्यंत आपल्याला 5% एवढा टॅक्स द्यायला लागतो. 5 लाख ते 10 लाखापर्यंत आपल्याला 20% एवढा टॅक्स द्यायला लागतो. व 10 लाखाच्या वर जर आपलं उत्पन्न गेलं तर त्यावेळेस मात्र आपल्याला 30% एवढा टॅक्स द्यायला लागतो. मित्रांनो, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला येणाऱ्या आयकरावर 4% एवढा हेल्थ व एज्युकेशन सेस त्या ठिकाणी आपल्याला द्यायला लागतो. आता जर नवीन कर प्रणाली जी आहे, न्यू स्लॅब आपण त्याला म्हणू, तर त्यामध्ये 75,000 एवढं स्टँडर्ड डिडक्शनची सवलत या ठिकाणी उपलब्ध आहे. सोबतच जरी कुठली डिडक्शन नसली, मात्र एनपीएस शासनाचा 14% हिस्सा जो आहे तो कलम 80CC-D2 नुसार त्या ठिकाणी वजावटीची सवलत त्या ठिकाणी आहे. व एटीसी अंतर्गत मिळणारी वजावटी मात्र या नवीन स्लॅबमध्ये नाहीत. आता जुनी जर कर प्रणालीमध्ये आपल्याला 75,000 एवढं स्टँडर्ड डिडक्शन आहे व सर्व प्रकारचे डिडक्शन्स आणि अलाउन्स जुन्या दराप्रमाणे उपलब्ध आहेत. तर ते जे आहे त्याची सवलत आपल्याला कशी मिळणार आहे ते आपण बघूयात. तर मित्रांनो, घरभाडे भत्ता असतो. करदाता जर समजा स्वतःच्या मालकीचं त्याचं घर नसेल व जर करदाता हा भाड्याच्या घरात राहत असेल व दोन्ही अटी पूर्ण करणाऱ्या करदात्याला त्या ठिकाणी घरभाडे भत्त्याची त्या ठिकाणी सवलत मिळू शकते. तर त्यामध्ये आर्थिक वर्षात मिळालेले घरभाड्याची रक्कम, एका आर्थिक वर्षात जेवढा आपण घरभाडे भत्ता घेतो ती व प्रत्यक्षात दिलेले घरभाडे पगाराच्या 10% एवढं असणं गरजेचं आहे. आणि सोबतच व्यवसाय करायची सुद्धा आपल्याला सवलत त्या ठिकाणी मिळते. म्हणजे आपण ज्या 2500 रुपये एकूण वार्षिक व्यवसाय कर भरतो ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्या सवलती त्या ठिकाणी मिळते. आणि गृह कर्जावरील जे व्याज आहे, हे व्याज कलम 24B नुसार आपल्याला त्या ठिकाणी त्याची सुद्धा सवलत या ठिकाणी घेता येते. सोबतच मित्रांनो, पाहायचं झालं तर बचतीच्या बाबतीत ईपीएफ, पीपीएफ, सुकन्या समृद्धी, राष्ट्रीय वक्त प्रमाणपत्र म्हणजे NSC, त्याला सर्टिफिकेट आपण असं म्हणतो, आणि इतरही काही काही गोष्टी आहेत. तर या गोष्टीची सुद्धा सवलत आणि मुलांची ट्युशन फी सुद्धा आपल्याला सवलतीत घेता येते. पण ही जी बचत आहे एटीसीची, तर त्याची मर्यादा मात्र 1,50,000 रुपये एवढीच त्या ठिकाणी आहे. मित्रांनो, बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या आपल्याला माहीत आहेत, परंतु एक अपडेट करण्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत ही माहिती या ठिकाणी देत आहेत. आणखी जर काही सुविधा पाहायला गेलं तर या ठिकाणी शिक्षण शुल्काचं झालंच, शिवाय आपण आरोग्य विमा घेतो त्या ठिकाणी. तर हा करदाता स्वतःसाठी, पती पत्नी, मुले, अवलंबून असलेल्या आईवडिलांसाठी मेडिक्लेम इन्शुरन्स हप्ता वार्षिक आहे तो 25,000 पर्यंत, आणि अति अवलंबित ज्येष्ठ व्यक्ती नागरिक असेल तर त्यासाठी 50,000 पर्यंत, आणि पालकांना दिली जाणारी वजावट रुपये 25,000च्या व्यतिरिक्त असेल तर 25,000 अधिक 25,000 अगर 50,000 या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला आरोग्य विम्याची सवलत मिळू शकते. आता काही काही व्यक्तींना अपंगत्व असतं, अपंग एम्प्लॉई असतात, तर अशा वेळेस मित्रांनो त्यांना 75,000 रुपये एवढी आयकरामध्ये सवलत मिळते. ह्या होत्या मित्रांनो आयकर सवलतीच्या काही ठळक बाबी. तर आपण काय करायचंय, जर आपलं गृहकर्ज असेल तर ते आपण त्याचं बँकेकडून ते सर्टिफिकेट घेतलं पाहिजे, किंवा इंटरेस्ट किती, तुमचं प्रिन्सिपल अमाऊंट किती, आणि जर इतर काही गोष्टी असतील, आपल्याकडे ट्युशन फी असतील आपल्या मुलांच्या भरलेल्या, त्या पावत्या सुद्धा आपण संकलित करून ठेवायला पाहिजे. इतरही अनुषंगिक बाबी मी माझी शाळा माझे कार्यालय या युट्यूब चॅनलवर तुमच्यापर्यंत देईल. यात काही आणखी सुधारणा आल्यास ती सुद्धा माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेल.
मित्रांनो, ही होती अपडेट आयकर संदर्भात. अशाच नवीन नवीन अपडेटची व्हिडिओ पाहण्यासाठी माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका.